अजून एक इन्फॉर्मेशन आहे. नताशा म्हणून एका मैत्रिणीचं नाव कळलं. म्हणजे ती पार्टीला होती की नाही माहित नाही, पण साऊथची कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड आहे एवढंच कळलं. कोण आहे नताशा? नाही माहित खरं तर फार, पण तिचा ऍड्रेस आणि नंबर शोधला आम्ही, पण घरी कोणी नाही आहे, फोनही लागत नाही. बरं मला सांगा, तुमच्या मुलीचा कोणी बॉयफ्रेंड होता का किंवा तिचा अफेअर होता का? उचले माझ्या पोरीबद्दल नाही बोलायचं, कळलं ना? चिखल फेक नाही करायची. कोणी केली चिखल फेक? मी? तिच्या कॅरेक्टर बद्दल बोलायचं असेल ना, नीट बोल. तू सटकलायस का जरा? काय विचारलं मी तुला? 18 वर्षाची मुलगी आहे ना तुमची, बघ तिचा कोणी मित्र आहे का एवढंच विचारलं मी. त्यात काय चारित्र्याचं हनन केलं रे मी? 18 वर्ष पूर्ण झाली आहेत तिची, त्यामुळे तिचं जर अफेअर असेल, बॉयफ्रेंड असेल तर बेकायदेशीर नाही आहे ते. असेल कदाचित इंटरकास्ट असेल, इंटर रिलिजन असेल, म्हणून हा तरुण पळून गेली असेल. शक्यता नाकारता येत नाही मिरजकर. असं काही नाहीये. माझी पोरगी मला सगळं सांगते. मग ती आता कुठे गेली आहे सांगितलं असेल ना तुम्हाला? सांगितलंय? तुमची मुलगी कुठे जाते तुम्हाला माहित नसतं. पार्टीमध्ये कोण मित्र असतात तिचे तुम्हाला माहित नसतं. ती कशी गेली तिथे तुम्हाला माहित नसतं. मग तिचा बॉयफ्रेंड कोण आहे हे काय माहित असणार तुम्हाला? एक दिवस येईल ना गळ्यात हार घालून, मग कळेल. तर पण लग्नाचं वय 21 केलंय ना आता. संसदेमध्ये बिल मंजूर व्हायचंय आणि जरा कामाकडे लक्ष द्या. जमदाडे, त्या मुलीचं लोकेशन ट्रेस करा. शेवटचं तिला कुणी पाहिलंय हे सगळं पहा. कॉल रेकॉर्ड ट्रेस करा. कामाला लागा. चला या मॅडम. गळवी खुर्ची घ्या जरा. तुमच्याकडे जे नंबर्स आहेत ते मला दाखवा. आणि तुमच्या मुलीचा एखादा फोटो आहे का तुमच्याकडे? क्लिअर आणलंय. कोणीतरी रोमिओ आहे, मागावर असतो. घरासमोर कबूतर मारून टाकलं होतं. पत्र पाठवतो, धमकीचे फोन करतो. तो मुलगा कोण? मिरजकर. त्याची कंप्लेंट घेऊन तुम्ही आला होता, तो कोण मुलगा? अक्षय सदावर्ते. पण त्याने काही नाही केलं. कशावरून? चौकशी केली आम्ही त्याच्याकडे. मला नाही माहित सावली कुठे. तुम्ही चौकशी केली म्हणजे अंजारून गोंजारून चौकशी केली असेल. काय सांगितलं त्यांनी? त्याला नाही माहितीये काही. त्यानेच नताशाविषयी सांगितलं आम्हाला. आणि मग तुम्ही त्याला सोडून दिलं का? अजून दुसरं काय करणार? आम्हाला आमच्या पद्धतीने चौकशी करू द्या. त्याला उचलून आणावं लागेल, जरा फोडावं लागेल, मग तो सांगेल काय. नाही, तो खरं बोलतोय. त्याचं काय ना मॅडम, विषय असा आहे की तुमचा खऱ्या खोट्याचाच प्रॉब्लेम आहे. कोण तुमच्याशी खरं बोलतोय आणि कोण खोटं हे कळत नाही तुम्हाला. येऊ आम्ही? आम्ही येतो. काही कळलं ना येतो आम्ही. हे घेऊन आतो. तर तुम्ही घरी जाणार होतात ना? त्या सावनी मिरजकरनी तिच्या बापाला कुठलं लोकेशन पाठवलं जमदाडे? कर्जतचं. सुविचार क्रमांक 72. काखेत कळसा गावाला वळसा. हा, गावाला वळसा. पण त्याचं इथे काय? सावनी मिरजकर. मी तुला आधी पण सांगितलं होतं, या मिरजकर फॅमिलीचा या सगळ्या ड्रग प्रकरणाशी काही ना काही संबंध आहे. मी आणलेली टीप कधीच फेल नाही ठरू शकत जमदाडे. ती पार्टी तिथे होणारच होती. टीप लीक झाली म्हणून तिथे पार्टी झाली नाही. आपण रेड मारली, तिथे आपल्या हाती कोणी लागलं नाही. पण पार्टी झाली असणार. त्या पार्टीमध्ये ही सावनी मिरजकर असणार. लक्षात घे आता.
सावनी मिरजकर सापडणं हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे. या सावनी मिरजकरला शोधलं की हे अख्खच्या अख्खं ड्रग रॅकेट आपल्या समोर येईल. यासाठी आपल्याला जर उलटा विचार करावा लागेल. ठीक आहे सर, चहा पाठवतो. तक्रार नोंदवून घेतली. घेतली. इन्स्पेक्टर भोसलेनीच तक्रार नोंदवून घेतली. युनिफॉर्म आहे ना अंगावर, दाखवायचा तो मास्क दाखवला असते. काय झालं काय? काय झालं विचारत होता. तुमच्या मुलीचं कोणाबरोबर अफेअर आहे का? कोणा मुलाचा हात पकडून पळून गेली का? तरी सांगत होतो पोलीस मध्ये कंप्लेंट नको देऊया आपण. भेटली असेल ना हाऊस आता हिची. सामान्य माणसांची लखतर काढतात. आपल्यासारख्या सामान्य पापविरू माणसांसाठी पोलिसांची पायरी नाहीच आहे. मला त्याच्यासारखं बोलता नाही आलं म्हणून, नाही तर एक कानफटात वाजवली असती. हा हा चावला शोधणार आहे. हा तू शोधणार आहेस? जमलं का तुला? आणि तू कुठली भाषा करतोयस? तू आहेस का सामान्य पाप भिरू वगैरे? तू शोधणार आहेस का? जमणार आहे का तुला? अभय, अभय, श्रद्धा ये बस बस. घे. आई बस. हा. हो. काय झालं रे तिथे? सापडेल साऊ सापडेल. तुला बरं वाटतंय ना? साऊ सापडल्याशिवाय मला नाही बरं वाटत. आता प्रत्येक जण प्रयत्न करतोय ना, येईल आपली साऊ परत. तू काही खाल्लंस का? तुझे बाबा तुला ओरडले नाही? मी नाही खाल्लं तर माझ्यावर केवढ्यांदा ओरडले. कोणी नाही माझ्यावर रागवणार, कोणी काही नाही बोलणार माझ्याशी. माझ्यामुळे बिघडली ना साऊ. माझ्यामुळे हरवली माझी मुलगी. माझ्यामुळे माझा जीव आहे माझी पोरगी. तिच्या आनंदाचा, तिच्या सुखाचा विचार करतोय का मी? बस मुद्दाम बिघडवलं मी माझ्या मुलीला. नाही रे नाही. ती हरवावी असं मला वाटत होतं का काय? काही क्षण माझ्या डोळ्यासमोर नाही ना माझी मुलगी. मला कसं तरी होतंय. मला नव्हतं माहितीये सगळं काही असं होणार आहे. अरे रडू नकोस रे, रडू नकोस. सापडेल आपली साऊ. रडू नकोस. तेव्हा सापडेल.
प्रॉमिस. आणखीन हवंय? अगं नको नको. मी मूग खिचडी केली आहे, आणू का? नको बाळा, नाही जाणार. तुला काही बोलायचं का माझ्याशी? काकू मला विचारत होती, तुला साऊबद्दल असं काही माहिती आहे का जे मला माहित नाहीये? मी काही तिला सांगितलं नाहीये, पण मला माहिती आहे लास्ट वीक साऊ पावभाजी खायला नव्हती गेली मित्रमैत्रिणींबरोबर. ती पबमध्ये गेली होती आणि तिने सगळं सांगितलं होतं ना त्यानंतर तुला. म्हणजे आमचं बोलणं झालं होतं त्यानंतर. सौ कुठल्या पबमध्ये गेली होती? नाव आठवत नाहीये मला, पण का गेले होते? बर्थडे सेलिब्रेशन होतं तिचं. हो, काकू मला खूप खोदून खोदून विचारत होती, पण मी नाही सांगितलं तिला काहीच. बरोबर ते बसतो. त्या पबचा आणि साऊच्या गायब होण्याचा काही एक संबंध नाहीये. श्रद्धा उगीच पॅनिक झाली असती. काका, साऊ सापडेल ना? की सापडणार साऊ? हा बस बरं. हे अगं नक्की येणार ती परत. उड्या मारत मारत परत येणार आहे. हा ठीक आहे, साऊ परत. काय करता तुम्ही? पापा सावलं सोडा, पापा सावलं सोडा, पापा सोडा. काही करू नका पापा. सोडा माझ्या सावलं. पप्पा माझ्या सावलं सोडा. पप्पा सोडा माझ्या सावलं. तुम्ही काय करताय? असं काय करता तुम्ही? श्रद्धा काय करतेस? श्रद्धा गण खाली कर. श्रद्धा गण खाली घे. गण गोळी लागेल तिला. श्रद्धा 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 काय झालं? इथे का झोपली? त्रास होईल ना तुला. चल आपल्या रूम मध्ये चल. चल. नाही नको. ठीक आहे, मग तू नीट झोप. काही कळलं का? श्रद्धा, मला तुला काहीतरी सांगायचंय. बापरे, तू असं बोललास ना की मला भीती वाटते.
असं आता काही नवीन काय आहे? काही नाहीये, तू शांतपणे ऐक. नताशा या मुलीबद्दल आपल्याला आत्ता कळलंय. याआधी या मुलीबद्दल आपल्याला काही माहिती नव्हतं किंवा कळलंही नव्हतं, करेक्ट? पण मी जेव्हा विचार करतो ना तेव्हा मला वाटतं की मी हे नाव साऊच्या तोंडून ऐकलंय. कधी कधी ऐकलंस तू? जे मला पाहिजे होतं ते मिळालं. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलीकडे एवढे पैसे. आता मला पटकन सांग, हे पैसे कुठून आले तुझ्याकडे? मी दिले ते तिला. माझ्या मुलीला तुम्ही? बापाने मुलीला पैसे देऊ नये असा काय नियम काढला का तू? बाबा ते माझ्या मैत्रिणीचे पैसे. ती ट्युशन घेते. ट्युशन? ऍक्च्युली ती पार्ट टाइम बारटेंडर म्हणून पण काम करते. बारटेंडर? आणि ती ट्युशन्स पण घेते, जोगेश्वरीला राहते. हा, एवढं मला नक्की माहिती आहे. मी साऊकडनं या मुलीविषयी कधी काही ऐकलं नव्हतं रे. कोण आहे, कुठे, काय. आणि 50,000 रुपये दिले तिने साऊला. एक्झॅक्टली मला रक्कम नाही माहिती, पण 50,000 किंवा त्याहून जास्ती रक्कम मोठी होती एवढं नक्की. मला खरंच आठवत नाहीये साऊने या मुलीचा विषय कधी काढल्याचं. एक काम करतो, मी त्या नताशाच्या घरी जातो पुन्हा आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी चौकशी करतो, बघतो काही क्यू मिळत आहेत. हॅलो, मिरजकर, तुम्ही जरा ताबडतोब चौकीत या. काही साऊ बद्दल कळलं का तुम्हाला? नाही, पण तुम्ही लगेच या. काय झालं? पोलीस स्टेशनला बोलवलंय. मॅडम, आमचा तपास सुरू आहे. काही कळलं तर आम्ही तुम्हाला लगेच कळवू. या आम्हाला तुम्ही. बोलवलंय? मिरजकर, या ना सर. अरे बाप रे, अरे मोठे साहेब आले, जमदाडे. ए उभे राहा, सगळे उभे राहा. चला चला चला. यानंतर साहेब कधीही दिसले की सॅल्यूट मारायचा बरं का, जमदाडे. कारण साहेब आपली कामं करतात, हो की नाही साहेब? काय झालंय सांगता का? तुम्हाला माहित नाही मॅडम, अक्षयला गुंडांच्या मदतीनं साहेबांनी मारलं, हो की नाही साहेब? हो, मारलं. का? मला संशय होता की माझ्या पोरीला त्यांनी किडनॅप केलं. मग तुला जर संशय होता तर आम्हाला सांगायचं होतं ना. हे जे काय पोलीस स्टेशन आम्ही उघडून बसलोय ते खोट्या खेळायला नाही ना. कायदा हातात नव्हता घ्यायचा मिरजकर. नाही, आम्ही सांगणार होतो. काय झालं काल? हा, नाही काल तुम्ही सांगू शकला नाहीत, बरोबर, कारण साहेब काल बिझी होते अक्षयला मारण्यात, बरोबर की नाही रे? मारलं मी अक्षयला. ज्या ज्या माणसांवर संशय असेल त्यांना मी मारणार. माझी पोरगी हरवली, बाप म्हणून मी हे करणार. अरे हजारो मुली हरवतात. आता रजिस्टर चेक केला ना तर काल सुद्धा 2 मिसिंग कंप्लेंट दिसतील तुला. कारण हजारो मुलींच्या हजारो बापाने जर ठरवलं ना मारामाऱ्या करायच्या तर बाहेर दंगली होतील. कायदा हातात नाही घ्यायचा मिरजकर. आणि काल जे काही केलंयस ना तू, यासाठी मी आत्ताच्या आत्ता तुला आत टाकू शकतो. हा, नाही घाबरत मी. माझ्या पोरीसाठी मी काही करेन. टाक चल. ए पाच घ्या रे याला. एक मिनिट थांबा, सोडा त्याला प्लीज प्लीज. काही करू शकत नाही, काहीही करू शकत नाही. मिरजकर, मी ठरवलं ना तर मी खूप काही करू शकतो, पण तू काहीच करू शकत नाही. कारण तुझी पोरगी कुणाचा तरी हात धरून पळून गेली आहे. काय हातात घेतो तू? थांब.
साहेब साहेब प्लीज थांबा, साहेब थांबा ना, प्लीज स्टॉप स्टॉप, साहेब प्लीज थांबा ना, प्लीज प्लीज रिक्वेस्ट करतो, मी माफी मागतो. अहो तुम्ही जरा विचार करा ना, 2 दिवस यांची मुलगी घरी आली नाहीये, यांच्या अवस्थेचा जरा विचार करा प्लीज प्लीज प्लीज. एवढे दिवस त्याचा उद्धटपणा समजूनच घेतोय आम्ही. त्याला सांगा कायदा कायदा असतो, तो हातात नाही घ्यायचा तुम्ही. आम्ही आहोत ना त्यासाठी. हो साहेब साहेब आय कॅन अंडरस्टँड, पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना. अहो घाबरलाय खरं तर तो, म्हणून तो अग्रेसिव्ह झालाय. मी समजावतो. ए आपण समजू, उठ बाळा, उठ. मी समजावतो साहेब. ये इकडे, ये बाबा, बस इथे शांत बस शांत हो जरा, शांत हो. हा सांग त्याला साऊबद्दल वाटेल ते बोलायचं नाही. आणि हो हे बघ, ते त्यांच्या पद्धतीने काम करते, त्यांना प्लीज करू देशील. हे बघा साहेब मला माहिती आहे तुम्ही सगळे स्ट्रेस उडाल. मी यांच्या वतीने माफी मागतो ना तुमची. प्लीज 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 सर स्टार्ट मिळालाय. काय सावनी मिरजकरच्या फोनचं लास्ट लोकेशन ट्रेस झालं. काय कर्जत. हे लोकेशन कालच माहिती होतं जमदाडे आपल्याला. आपण जिथे रेड टाकली तिथून ते लोकेशन किती लांब आहे हे शोधून काढायचं होतं ना. ते शोधण्याचे कष्ट तू घेतलेलेच नसतील, बरोबर ना? सर तुम्हाला मी काय रेम्या डोक्याची वाटते का? लोकेशन कुठे हे सांग. आपण रेड टाकले तिथून 12 किलोमीटर. 12 किलोमीटर म्हणजे माझ्या मनामध्ये जी शंका होती ती बरोबर आहे. या मुलांना लोकल पोलीस स्टेशन मधून टीप मिळाली म्हणून त्यांनी लोकेशन जिथे आपण रेड मारली त्या लोकेशन पासून पुढे 12 किलोमीटरवर शिफ्ट केलं. ती पार्टी तिथे झाली आणि त्या पार्टीमध्ये सावनी मिरजकर होती. जमदाडे आपल्याला एवढंच शोधून काढायचंय की सावनी मिरजकर हिला कुणी गायब केलं की ती स्वतः गायब झाली. पण सर ती स्वतःहून का गायब होईल? कारण त्यांनी गुन्हा केलेला असू शकतो. जमदाडे मला माझ्या वर्दीचा प्रचंड अभिमान आहे आणि याचं प्रशिक्षण घेत असताना मी एक गोष्ट शिकलो ती म्हणजे गरीब साधा भोळा सरळ दिसणारा माणूस सगळ्यात जास्त गेमाड माणूस असतो. सुविचार क्रमांक 30. सुतावरून स्वर्ग गाठ. आता सुतावरून स्वर्ग गाठायची वेळ आली जमदाडे. ही सावनी मिरजकर जी आहे ना ही विक्टीम आहे की ती या ड्रग कार्टेलचा भाग आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. जिथे हरवलेलं असतं ना तिथंच शोधावं माणसाने, सापडतात. सावनी मिरजकर पासून सगळा प्रॉब्लेम सुरू झाला आहे आणि तो सावनी मिरजकरच संपवणार. सर इकडे. जमदाडे सर. नक्की हेच लोकेशन आहे का त्या सावनी मिरजकरच्या फोनचं? हो सर, टेक्निकल डिपार्टमेंट मधनं कन्फर्म केलंय. इकडे सर. काय माती नाही खाल्ली ना? ड्युटीची शपथ सर. तुझ्या म्हणण्यानुसार इथे झाली रेव पार्टी. जवळपास एकही बंगला नाहीये जमदाडे, एखादं दुकानही मला दिसत नाही इथे. इथे कशी करेल कोण रेव पार्टी? हे काय लोकेशन आहे का पार्टीचं? बरं पार्टी झाल्यासारखं काही दिसतंय का इथे? ते लोकेशन नको दाखव मला परत. दिसतंय का तुला काही इथे? आता तुझं म्हणणं आहे की यांनी पार्टी केली नंतर कचरा बिचरा आवरला आणि मग गेले ते. हे बघ माती खाल्ली असेल ना चहा माडको आपण. माहितीये ना चौधरी मॅडम. जा रे शोधा जरा आजूबाजूला काही सापडतंय का. चल 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 इकडे जा तिकडे. एक काम कर, लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून टाक. एसीपी मॅडमला अपडेट करून टाक. आणि डॉग स्क्वॉड समजा. आणि ऐक, येस सर. मिरजकरांना पाठव. हो. आणि आपण कुठं रेड मारली होती, कशासाठी मारली याची कुणालाही काही खबर द्यायची गरज नाही. ते मिरजकर नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, तिजोरी फोडणारा चोर ज्याला आपण धरायला चाललो त्याला कधीच हे सांगायचं नसतं की ज्यांनी चावी बनवली तो आपल्याला सापडलाय. त्यामुळे डिपार्टमेंटला काही कळू द्यायचं नाहीये. कळलं? नाही सर. सुविचार क्रमांक 44. आळीमिळी गुपचुळी. कळलं? आळीमिळी गुपचिळी. हो सर. जा बोल ना. ए चला लाईन मारायला गॅस सील करून टाका लोकेशन. सरांनी बोलवलंय सगळ्यांना. हा श्रद्धा, अभय, भोसलेंनी बोलवलंय. ये. अभय साहेब, सावनीने पाठवलेलं लोकेशन मला परत पाठवा पुन्हा प्लीज.
पाठवलं. 12 किलोमीटर. तर मिरजकर, विषय असा आहे की तुमच्या मुलीने तुम्हाला जे लोकेशन पाठवलंय ना, हा ते लोकेशन या लोकेशन पासून 12 किलोमीटर लांब आहे. आणि आम्हाला जे तुमच्या मुलीचं लोकेशन सापडलंय ते हे. आता सांगा हे कसं शक्य आहे? हे शोधायला वेळ लागेल. अनेक प्रश्न आमच्या समोर आले. उदाहरणार्थ, तुम्हाला जे लोकेशन पाठवलंय त्या बंगल्यावर पार्टी होती. मग ती पार्टी झाल्यानंतर सगळी मुलं इथे आली आहेत का? बरं आली आहेत तर त्या मुलांमध्ये कोण कोण होतं? ती मुलं पार्टी केल्यानंतर इथे आली की पार्टी करण्याआधी इथे आली? त्या मुलांमध्ये सावनी होती का? बरं सावनी असेल तर ती तिच्या मर्जीने आली होती का? की तिला कोणी मुद्दाम घेऊन आलं होतं इथे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. एकंदर काय की या लोकेशनचा आणि त्या लोकेशनचा काय संबंध आहे हे आम्हाला शोधावं लागेल. वेळ लागेल. हा अहो पण त्या बंगल्यावर कुठलीच पार्टी झाली नाही असं मालक म्हणाला त्याचा, नाही का? कुठल्याही मालकावर आम्ही विश्वास ठेवत नाही. डॉग स्क्वॉड बोलवले ते पाहतील काय. डॉग स्क्वॉड? माणसं खोटं बोलतात मॅडम, प्राणी कधीच खोटं बोलत नाही. लपलेल्या गोष्टी शोधून काढणं प्राण्यांचं काम. ते व्यवस्थित करतात. आणि आता तुमची मुलगी लपलीये, तिला कोणी लपवलंय कळेल. हं? पण तू काही म्हणा आई, नानूचं तुझ्यापेक्षा जास्त माझ्यावरच प्रेम आहे, हो की नाही नानू? म्हणायला कशाला हवंय, जगात सगळीकडे तेच असतं. नातवंड म्हणजे दुधावरची साय आणि मुलगी म्हणजे शत्रू पक्ष. नाही हा, असं नाही. म्हणून तर तुझी नानू 6 महिन्यातनं एकदा भेटायला येते, तीही तुला. माझी आई मला भेटतच नाही, तिला माझी आठवणच येत नाही. माझ्यावर असले आरोप करू नकोस हा. तुझी मला खूप आठवण येते. हो, मग फोन का नाही करत? रोज रोज कशाला फोन करायचा तुला? 4 दिवसातनं एकदा. अगं तुझं बरं चाललंय ना, मग कशाला करायचा फोन? आणि समजा बरं नसलं तर तू सांगशीलच की मला फोन करून. हा, बघितलंस, म्हणजे ही स्वतःहून माझी चौकशी करायला मला फोन करणार नाही. अगं आमचं लग्न झालं तेव्हा कुठं होते फोन? आता आमच्या आई वडिलांना काय आमची काळजी नसायची का? असायची की. पण म्हणून काय रोज रोज का कुणी पत्र पाठवत होतं? कधीतरी वर्ष 6 महिन्यातनं एखादं पोस्टकार्ड यायचं, नाहीतर एखादा ट्रंक कॉल असायचा. ते सुद्धा कधी कुणाचं लग्न झालं तर, किंवा कुणी गेलं तर. आणि असा ट्रंक कॉल आला ना, अशी भीती वाटायची, काय झालं कुणास ठाऊक. ते कसं आहे की मुलगी आता सासरी पाठवली आहे तेव्हा तिचं बरंच असणार, हे असं गृहीत धरूनच चालायचे सगळे. पण असं असायचंच असं नाही आई. तुझं तसं नाही आहे, तुझं छान आहे. जेव्हा जेव्हा तू मला भेटतेस ना तेव्हा मला कळतं की मग कशाला उगाच तुला फोन करायचा, बरी आहेस ना, बरी आहेस ना, बरी आहेस ना. मला वाटतं साऊ, तुझं लग्न झाल्यानंतर ही पिडणार आहे हा तुला. हा, नको, हा विषय नको आता. हा, का 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 बरं नको? दे बरं नानूच्या प्रश्नाचं उत्तर. आगाऊपणा करू नकोस. आणि मी काही ढवळा ढवळ वगैरे करणार नाही हिच्या संसारात. पण मग दिवसातनं एकही फोन नाही करणार? नक्की? तो करेल. मला वाटतं साऊ ही तुला परदेशात पाठवणारच नाही. असं काही नाहीये, पण पार्ल्यातल्या पार्ल्यात असेल तर आवडेल मला. अरे वा, आता उद्या म्हणेल समोरच्या बिल्डिंग मधलाच एखादा मुलगा बघूया, म्हणजे साऊ आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर राहील. एक मिनिट, एवढी काय मी ही नाहीये. माझ्या मुलीच्या बाबतीत थोडी पॉझिटिव्ह आहे, आणि सगळ्याच आया असतात. काही जणी खूप असतात, मी नॉर्मलच आहे. माझी मुलगी समोर असावी असं मला वाटतं, एवढंच. म्हणजे मी जर गेलेच असं अमेरिकेला किंवा UK ला शिकायला किंवा लग्न करून,
तर मग आई तिथे येऊन राहील, पण मला एकटीला सोडणार नाही. शाणे, तू आई झालीस की कळेल तुला. आई एक मिनिट, आता लग्न हा विषयच माझ्या नेटवर्क कव्हरेज एरियाच्या बाहेरचा आहे, तर तू आई होण्यापर्यंत पोहोचली आहेस. मी आता इथेच आहे आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी लहान आहे ना, मी कुठेही जाणार नाहीये. नकोच जाऊस. माझी मुलगी दिवसेंदिवस मला दिसणार नाही हे काही मला जमणार नाही. मग तू काय म्हणायचं ते म्हण. मी आहे ती अशी आहे. आहे ते असं आहे, अब आया ऊंट पहाड़ के नीचे. नानू, मला तर वाटतंय ना मी इथेच झोपून जाईन. उठ पटकन उठ. ते बघ, ते पोलीस पुढे चाललेत. चल. थांबा, आतमध्ये जाऊ नका. अरे जायचं का मला? काय चाललंय ते कळू दे. जाऊ दे ना मला. पोचलाय. अरे सांग ना काय काय ऐक ना, तू जरा शांत हो ना. अरे ते सांगतील आपल्याला, सांगतील. कधी जागणार आहे हा? अरे माझी पोरगी मिळत नाहीये. आम्ही आई बाबा आहोत ना, कळलं पाहिजे ना माझी पोरगी कुठे. पोचलाय. ऐक ना, तू असा पॅनिक होऊ नकोस. आपण चल गाडीत जाऊन बसूया. अरे आणि आपण कुठेही जात नाही होत ना, आपण इथेच आहोत ना. हे बघ, ते वेळ आली की लगेच सांगतील आपल्याला. हा, काळजी नको करू. चल गाडीत जाऊन बसू. चल सांग ना त्यांना. हो. हे कसं मिळाले तुम्हाला कपडे? हो मॅडम, प्लीज हात लावू नका, हे एव्हिडन्स आहे. प्लीज. हे कुठे सापडले तुम्हाला? हे साऊचे कपडे आहेत. माझ्या साऊचे. एक मिनिट काय म्हणालात तुम्ही? हे सावनीचे कपडे हो, हे कुठे सापडले तुम्हाला? झाडीत पडलेले सापडले. कपडे सापडले म्हणजे फक्त कपडेच सापडले. त्यावरून कुठल्याही कन्क्लुजन वर येत आहेत. कधी कन्क्लुजन तुमचं संपणार आहे? कधी सांगणार आहात तुम्ही? मिरजकर थांबा. तिथे आलो, कपडे सापडले, तिचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे ना, शोध घेतोय आम्ही. कळेल पुढे सुद्धा. थांबा जरा. मॅडम, आम्हाला एक जरा नाजूक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, प्लीज उत्तर द्या. सावनी जेव्हा घरातून निघाली तेव्हा तिच्या अंगावर हेच कपडे होते? हो, तिने हेच कपडे घातले होते. मी तिला सोडलं तेव्हा तिच्या अंगावर हेच कपडे होते. म्हणजे काय? कपडे सापडले पण साऊ नाही सापडली. कुठे सोडून आलास तू तिला? कुठे सोडून आलास? का केलंस तू असं? अरे कळतंय का तुला आपली साऊ मिळत नाहीये? का असं केलं तू? तिचं काय बरं वाईट झालं असेल तर काय करायचं? हे श्रद्धा. तुमची मुलगी लपली आहे. साऊ? तिला कोणी लपवलंय. कुठे लपली आहे? कुठे गेलं माझं बाळ? हे साऊ, असं नाही, आईला सोडून जायचं. ये बरं बाहेर, पटकन बाहेर ये. अरे काय ग, सगळं सांडून ठेवलं इकडे.
कुठे गेली बरं माझी बाळ? कुठे गेली बरं माझी साऊ? श्रद्धा, श्रद्धा, हे, शांत हो. शांत हो, तू शांत हो. हे. हा? साऊ कुठे? साऊचे कपडे सापडले ना अम्मा? आपली साऊ सापडली का? सांगितलं का त्यांनी काय? कुठे आपली साऊ? कुठे सांग, साऊ कुठे? काय कळलं का? तू शांत राहा, तू शांत बघू. म्हणजे त्याने काही सांगितलं नाही का? नाही सांगितलं पण काही साऊबद्दल. सापडेल आपली साऊ, कुठेही जाणार नाही. कपडे कुठे आहेत तिचे? की आपली साऊ सापडेली तिला काय झालं ना? तिला नाही, काय काही झालं? झालेलं नाही. सांगितलेलं नाही. श्रद्धा, माझं आई, ते कुठे? काहीही झालेलं नाही. नाही, तू आराम कर. काही नाही झालंय आपल्या साऊला. येणार आहे परत. तू आराम कर. तुझ्याकडे काय? अभय, काय झालंय? काही सांगशील का? अहो, अरे, कसले कपडे? हा, तू मला नीट सांग ना. माझा अंत पाहू नकोस रे बाबा. हो, मी तुला सगळं नीटच सांगतोय. ऐक, पोलिसांना साऊचं लास्ट लोकेशन ट्रेस झालं. एका माळ रानात होतं. आम्ही तिकडे जाऊन बघितलं पण ती तिकडे नव्हती. तुमच्या झुडपामध्ये साऊचे कपडे सापडले. कन्क्लुजनवर पोहोचलेले नाहीयेत ते असून. हे सगळं बघून श्रद्धाला भोवळ आली म्हणून मी तिला घरी परत घेऊन आलो. अरे देवा, हे सगळं काय चाललंय? असं डोकं फुटायची वेळ आलीये. कुमुद तू असं भलते सलते विचार करू नकोस. हे बघ, आपल्या घरात असं काहीही घडणार नाही. आपण सरळ साधी माणसं आहोत ना. हा, आपण कोणाचं कधी काही वाईट केलेलं नाही. आपलंही वाईट होणार नाहीये. अगं तू इतकं देवाचं करतेस, उपवास तपास करतेस ना तू. हा, चल चल चल, विश्रांती घे. आई, डॉग स्क्वॉड म्हणजे सावनी ताईला कोणीतरी. एक काम करतो विरू, तू घरी जा, मी आलेच. पण बघा पुढे काय? पोलीस म्हणाले काही कळलं तर कळवतो. त्यांच्या फोनची वाट बघतो. कोणाचा फोन आहे? महत्वाचं आहे, मला घ्यायला लागेल. ऐक, तुझं जॅकेट साऊला दिलं होतंस ना? त्याचं काय? ते पोलिसांच्या हाती लागलं तर? साऊ हरवली आणि तुला जॅकेटची पडली का? जॅकेटची नाही, मला तुझी पडली आहे. ते जर पोलिसांच्या हाती लागलं आणि त्यांनी तुला पोलीस स्टेशनला बोलवलं चौकशीला तर? कठीण आहेस तू खरंच. अगं पण सगळ्या बाजूंनी विचार नको का करायला? साऊ घरी आली ना की आपण सगळ्या बाजूने विचार करू. आता ना माझ्या डोक्यात दुसरा कुठलाही विचार नाहीये. ये रे पोरा. सर, कोण आहे? सर गावातला मुलगा आहे, इकडेच बाजूला खोपटे त्याचं. आणि जरा खायला आणलं सगळ्यांसाठी. कोणीच काय खाल्लं नव्हतं ना. ठेव रे. मजाच वाटते बाबा जमदाडे मला तुझी. हा, म्हणजे एक मिसिंग केस आहे जी सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथे आलोय. फॉरेन्सिक वाले, पोलीस सगळे म्हणून वनभोजन करतायत. वा वा. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट तेच करायला पाहिजे तू, नाही का? सर जाऊ दे ना, कशाला जखमेवरती मीठ चोळताय. MBA ची परीक्षा देणार होते मी, पण माझे वडील गेले. मग घरात कमवणारं कोणीतरी हवं म्हणून त्यांच्या कोट्यातून इथे लागले कामाला. हेच मी आधी म्हणालो ना, वशिल्यावर लागली म्हणजे तू पोलिसात. तरीच म्हटली ही पोलिसात कशी? जाऊ दे ना सर, आता आले ना. भाजी कोणती आहे रे? भोपळी मिरची सर. जमदाडे फुकट आणला का? सर पैसे दिलेत मी. दिलेत ना? हा, घे रे, दे सगळ्यांना. जेवायला बसलो की यांना माझ्या आठवण येते. या तुम्ही जेवण करून घ्या, मी आलोच. सर खाऊन घ्या ना. नाही, मॅडमचा फोन आहे.
बोला मॅडम. भोसले कुठे आहेस तू? चौकीत का नाहीयेस? ड्युटीवरच आहे मॅडम. आहेस कुठे? कर्जतला. कर्जतला? जमदाडीने केलंय मला अपडेट, पण कर्जतला तर रेड मारून झाली आहे ना, मग तिथे काय करतोय? एक मिसिंग केस आहे मॅडम, त्यासाठी आलो. मिसिंग केस तिकडे, आणि त्याचा पण चार्ज तुझ्याकडेच. आता आहे मॅडम, काय करणार. म्हणजे त्या ड्रग प्रकरणाशी संबंधित ते आहे का? मॅडम विषय असा आहे की आता मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. भोसले, भोसले, मी विचारते तेवढं सरळ सांग. नाही सांगणार मी. कारण काय होतं मॅडम, मी सांगतो तसं काही घडत नाही, मग तुम्ही मला ओरडता आणि माझ्यावर ना सारखं कुणी ओरडलेलं मला आवडत नाही. योग्य वेळ आली की मी तुम्हाला सांगेन ना मॅडम. हे बघ, मला पण काही हाऊस नाही ओरडायची, पण मला डिपार्टमेंट वरती लक्ष ठेवायला लागतं ना, कळलं? माझ्यावर नका ठेवू ना मॅडम. मी करतो बरोबर, योग्य वेळ आली की खरंच सांगतो तुम्हाला. आत्ता काय करतोयस? भाजी भाकरी खातो सरळ उत्तर दे भोसले. मॅडम. खरंच भाजी भाकरी खातोय. एक मुलगा आहे, मुका आहे तो. भाजी भाकरी मस्त त्याच्या कोपट्यातून आणली मॅडम. सर, जेवण झालं की फोन करू मॅडम प्लीज. जय हिंद मॅडम. जय हिंद. डॉग स्क्वॉडला डेड बॉडी सापडली.